पुढचा पॉईंट आहे TCP ऑब्लिक IP मॉडेल. पुढचा पॉईंट आहे TCP ऑब्लिक IP मॉडेल. याचा फुल फॉर्म आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल ऑब्लिक इंटरनेट प्रोटोकॉल. काय फुल फॉर्म आहे? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल ऑब्लिक इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, TCP ऑब्लिक IP मॉडेल. दॅट प्रोटोकॉल मॉडेल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. हे मॉडेल खूप महत्त्वाचं आहे. हे मॉडेल स्पेशली कधी यूज केलं जातं की जेव्हा एखाद्या कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये किंवा सिंगल मशीनमध्ये किंवा सिंगल लॅपीमध्ये जेव्हा आपण इंटरनेट यूज करतो, काय यूज करतो? इंटरनेट यूज करतो. त्या सिच्युएशनच्या वेळेस TCP ऑब्लिक IP मॉडेलच्या रिगार्डिंग जे काही लेयर्स असतात ते लेयर्स त्याचं काम चालू करतात. कधी? कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये किंवा सिंगल मशीनमध्ये किंवा सिंगल लॅपटॉपमध्ये जेव्हा इंटरनेट कनेक्शन असतं. इन दॅट केस दॅट टाईप दिस मॉडेल आर व्हेरी युजफुल. ओके, फोकस टू हियर सेट ऑफ कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स यूज ऑन द इंटरनेट. ओके, म्हणजे या TCP ऑब्लिक IP मॉडेलच्या रिलेटेड जे काही प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल स्पेशली कशासाठी यूज केलेले असतात? कम्युनिकेशन. कशासाठी यूज केलेले असतात? कम्युनिकेशन करण्यासाठी. पण कधी? की जेव्हा नेटवर्कमध्ये किंवा सिंगल मशीनमध्ये किंवा सिंगल लॅपटॉपमध्ये काय असेल? इंटरनेट कनेक्शन असेल त्या मोमेंटला. पुढे आहे हियर एंड टू एंड कनेक्टिव्हिटी स्पेसिफाईंग हाऊ डेटा शुड बी फॉर्मॅटेड, कॉमा ॲड्रेस, कॉमा ट्रान्समिटेड, कॉमा राउटेड अँड रिसीव्ह ॲट द डेस्टिनेशन्स. म्हणजे जेव्हा TCP ऑब्लिक IP मॉडेल हे काम करत असतं इंटरनेट कनेक्शन असताना त्या सिच्युएशनला त्या मोमेंटला एंड टू एंड कनेक्टिव्हिटी असते. एंड टू एंड कनेक्टिव्हिटी म्हणजे काय? एक सेंडर आणि एक रिसिव्हर यांच्यामध्ये एंड टू एंड कनेक्टिव्हिटी असते प्रॉपरली आणि सक्सेसफुली. त्या वेळेस हाऊ डेटा शुड बी फॉर्मॅटेड. डेटा फॉर्मॅटिंग होणे म्हणजे डेटा फॉर्मॅटिंग इन द सेंस डेटा मॅनिप्युलेशन होणे, डेटा मॉडिफाय करणे, डेटामध्ये चेंजेस पण होऊ शकतात. ठीक आहे. डेटा ॲड्रेस म्हणजे सेंडर जो डेटा सेंड केला असेल त्याच्या रिलेटेड जो ॲड्रेस असेल डेस्टिनेशनचा त्या ॲड्रेसलाच इन्फॉर्मेशन किंवा डेटा काय होणार? रिसीव्ह होणार आहे. ओके, ट्रान्समिटेड डेटा ट्रान्समिट करणे. ठीक आहे. राउटेड प्रॉपर रूट फाइंड आउट करणे, शॉर्टकट पाथ असेल प्लस विदाउट ट्रॅफिक असेल, विदाउट प्रॉब्लेम असेल तो त्या रूटवर काय केला जातो? डेटा ट्रान्समिट केला जातो. ठीक आहे. अँड रिसीव्ह ॲट द डेस्टिनेशन. दॅट पर्टिक्युलर डेटा आर रिसीव्ह ॲट द डेस्टिनेशन. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस रिगार्डिंग दिस मॉडेल विच आर डेटा फॉर्मॅटेड, ॲड्रेस ट्रान्समिटेड अँड राउटेड अँड रिसीव्ह ॲट द डेस्टिनेशन. हे फंक्शन्स खूप महत्त्वाचे आहे TCP ऑब्लिक IP मॉडेलच्या रिलेटेड. पुढे बघून घ्या OSI मॉडेल 7 लेयर्स. आता OSIचे 7 लेयर्स कोणते आहे? OSI मॉडेलचे 7 लेयर्स कोणते आहेत? ॲप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर, सेशन लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर. ही सिक्वेन्स कशी आहे? टॉप टू बॉटम आहे. ठीक आहे. आता TCP ऑब्लिक IP मॉडेलमध्ये किती लेअर येतात? फक्त 4च लेअर येतात. किती लेअर येतात? फक्त 4. ॲप्लिकेशन लेअर, होस्ट टू होस्ट लेअर, इंटरनेट लेअर आणि लास्ट आहे नेटवर्क लेअर. आता नीट लक्ष द्या. OSI मॉडेलमध्ये जे पहिले 3 लेअर आहे म्हणजे ॲप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि सेशन लेअर, या तिन्ही लेअरचं जे काय फंक्शन आहे, जे काय वर्किंग आहे ते फंक्शन ॲज इट इज कुठं असतं? ॲप्लिकेशन लेअरमध्ये असतं. कोणत्या मॉडेलमध्ये? TCP ऑब्लिक IP मॉडेलमध्ये. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट लेअरचं जे काम असतं, जे फंक्शन असतं OSI मॉडेलच्या लेअरमध्ये तेच फंक्शन, तेच वर्किंग कुठं असतं? होस्ट टू होस्ट लेअरमध्ये असतं. कोणत्या मॉडेलमध्ये? TCP ऑब्लिक IP मॉडेलमध्ये. त्याच्यानंतर नेटवर्क लेअरचं जे फंक्शन आहे, जे वर्किंग आहे इन द OSI मॉडेल लेअर तेच वर्किंग, तेच फंक्शन कुठं असतं? इंटरनेट लेअरमध्ये असतं. कोणत्या मॉडेलमध्ये? TCP ऑब्लिक IP मॉडेलमध्ये. आणि लास्ट आहे डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर. ह्या दोन्ही लेअरचं जे काय फंक्शन असेल, जे काय वर्किंग असेल ते एक्झॅक्टली फंक्शन्स कोणत्या लेअरमध्ये असतं? नेटवर्क लेअरमध्ये असतं. कोणत्या मॉडेलमध्ये? TCP ऑब्लिक IP मॉडेलमध्ये. TCP ऑब्लिक IP मॉडेलमध्ये टोटल 4च लेअर येतात. कोणते लेअर आहे ते? ॲप्लिकेशन लेअर, होस्ट टू होस्ट लेअर, इंटरनेट लेअर आणि लास्ट म्हणजे नेटवर्क लेअर. ओके, आता नीट लक्ष द्या. ॲप्लिकेशन लेअर फक्त पॉईंट्स सांगतो तुम्हाला. पॉईंट्स फंक्शन्स कोणते ॲप्लिकेशन लेअरचे? यूजर ॲप्लिकेशन्स, कम्युनिकेशन ओव्हर द नेटवर्क. ॲप्लिकेशन लेअरमध्ये काय होतं की जे नंबर ऑफ युजर्स असतात, नंबर ऑफ मशीन असतात, त्यांच्यामध्ये काय नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स परफॉर्म होतात ओव्हर द नेटवर्क. ओके, म्हणजे एखादा सिंगल मशीन असेल किंवा सिंगल लॅपटॉप असेल किंवा सिंगल एखादा कॉम्प्युटर नेटवर्क असेल, त्या नेटवर्कमध्ये इंटरनेट ॲक्टिवेट आहे, इंटरनेट चालू आहे, तर प्रत्येक मशीन्समध्ये नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स हे वर्क करत असतात. नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स हे
रन होतात प्रॉपरली अँड सक्सेसफुली ओव्हर द नेटवर्क. ओके, दॅट काइंड ऑफ सिच्युएशन्स हॅपन बाय ॲप्लिकेशन लेअर. नेक्स्ट आहे इन्क्रिप्शन, डिक्रिप्शन, कॉम्प्रेशन, डिकॉम्प्रेशन. म्हणजे जो काय आता एखादा सेंडरने डेटा सेंड केला कोणाला रिसिव्हरला, ठीक आहे, तर मग डेटा सेंड केल्यानंतर त्या डेटाला इन्क्रिप्शन करू शकणार. ठीक आहे, रिसिव्हर काय करणार, परत ते डिक्रिप्शन करणार. इन्क्रिप्शन होणे, डिक्रिप्शन होणे, डेटा कॉम्प्रेशन होणे, डेटा डिकॉम्प्रेशन होणे. इन्क्रिप्शन म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर डेटाला काहीतरी कोड दिला जातो, म्हणजे सिक्युरिटी कोड दिला जातो. ठीक आहे, त्या प्रोसिजरला काय म्हणतात, इन्क्रिप्शन म्हणतात. रिसिव्हर काय करतो की त्या जो काय डेटा आला असेल सेंडरकडून, इन्क्रिप्टेड डेटा जो असेल तो डेटा काय केला जातो, डिक्रिप्टेड केला जातो कोणाकडून, रिसिव्हरकडून. ठीक आहे, त्याच्यानंतर डेटा कॉम्प्रेशन केला जातो, म्हणजे डेटाची साईज जास्त असेल, ठीक आहे, मग ती डेटाची साईज कमी केली जाते. ठीक आहे, कॉम्प्रेशन, डिकॉम्प्रेशन. ठीक आहे, पुढचा पॉईंट मॅनिपुलेट अँड रिट्रान्सफर द इन्फॉर्मेशन. मॅनिपुलेट म्हणजे काय, जो काय डेटा असेल सेंडरने जो काय डेटा सेंड केला असेल कोणाला, रिसिव्हरला, त्या डेटामध्ये मॅनिपुलेशन करणे. मॅनिपुलेशन म्हणजे थोडक्यात काय की डेटामध्ये चेंजेस करणे, अपडेट करणे. समटाइम्स रिमूव्ह द डेटा, समटाइम ॲड द डेटा, आणि समटाइम लिटिल बिट चेंजेस इन दॅट डेटा. दॅट इज एक्झॅक्टली अ मॅनिपुलेशन. दॅन द रिट्रान्सफरिंग द इन्फॉर्मेशन. रिट्रान्सफर म्हणजे काय, सेंडर डेटा सेंड करा कोणाला, रिसिव्हरला समजलं की डेटा रॉंग आहे, मग डेटा परत रिट्रान्सफर केला जातो कोणाकडून, सेंडरकडून. दॅट काइंड ऑफ सिच्युएशन्स हॅपन बाय ॲप्लिकेशन लेयर्स इन द TCP/IP मॉडेल. ओके, लॉग इन और पासवर्ड व्हेरीफाय. आता TCP/IP मॉडेल जो लेअर आहे ॲप्लिकेशन लेअर, त्याचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन कोणतं आहे, लॉग इन और पासवर्ड. जेव्हा तुम्ही इंटरनेट ॲक्टिवेट करता तुमच्या मशीनमध्ये, सिंगल मशीनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा लॅबमध्ये असेल, ठीक आहे, त्या मोमेंटला त्या सिच्युएशन लॉग इन करणे प्लस पासवर्ड प्रोव्हाइड करणे. दॅट काइंड ऑफ सिच्युएशन्स हॅपन्स बाय ॲप्लिकेशन्स लेअर. म्हणजे थोडक्यात तो पर्टिक्युलर युजर हा ऑथोराइज युजर आहे की नाही, ठीक आहे, हे चेक केलं जातं बाय लॉग इन और पासवर्ड थ्रू. ठीक आहे, इन द ॲप्लिकेशन लेअर. नेक्स्ट लेअर कोणतं आहे, होस्ट टू होस्ट लेअर. होस्ट टू होस्ट लेअरमध्ये काय असतं, एंड टू एंड कम्युनिकेशन अँड रिलायबल कम्युनिकेशन. म्हणजे एखाद्या सेंडरने इन्फॉर्मेशन सेंड केली कोणाला, रिसिव्हरला, दॅट इज एक्झॅक्टली एंड टू एंड कम्युनिकेशन्स. आता एंड टू एंड कम्युनिकेशन्स काय म्हणतात, पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन पण म्हणतात. पॉईंट टू पॉईंट म्हणजे पहिला पॉईंट दुसरा पॉईंट, म्हणजे फर्स्ट सेंडर दुसरा डेस्टिनेशन, लाईक एंड टू एंड कनेक्टिव्हिटी. ओके, जेव्हा एंड टू एंड कनेक्टिव्हिटी असते प्रॉपर अँड सक्सेसफुली, इन दॅट केस द रिलायबल कम्युनिकेशन आर प्रॉपरली सक्सेसफुल. ओके, इन विच केस एंड टू एंड कनेक्टिव्हिटी आणि एंड टू एंड कनेक्टिव्हिटी आर पॉसिबल बाय होस्ट टू होस्ट लेअर इन द TCP/IP मॉडेल. ओके, आणि जेव्हा एंड टू एंड कम्युनिकेशन सक्सेसफुल होतं, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी म्हणजेच काय, पॉईंट टू पॉईंट कनेक्टिव्हिटी, त्यावेळेस ते कम्युनिकेशन कसं असतं, रिलायबल कम्युनिकेशन असतं. म्हणजे कसं, परफेक्ट, प्रॉपर अँड सक्सेसफुल कम्युनिकेशन असतं. दॅट इज एक्झॅक्टली अ रिलायबल कम्युनिकेशन. नेक्स्ट आहे इंटरनेट लेअर. इंटरनेट लेअरमध्ये काय असतं, राउटिंग अँड मॅनेज ट्रॅफिक. म्हणजे जर खूप मोठं नेटवर्क असेल, पहिला पॉईंट, त्याच्यामध्ये जर इंटरनेट ॲक्टिवेट असेल, दुसरा पॉईंट, आणि जेव्हा एखादा सेंडरचा मेसेज सेंड केला कोणाला, रिसिव्हरला, तर तो मेसेज कुठे येणार, पहिल्यांदा कनेक्टिंग डिव्हाइसमध्ये येतो. स्पेशली कोणता कनेक्टेड डिव्हाइस असतं, राउटर असतो. राउटर अशा वेळेस ती इन्फॉर्मेशन रिसीव्ह करतो कोणाकडून, सेंडरकडून. मग राउटर व्हेरीफाय करतो, चेकआउट करतो की प्रॉपर पाथ कोणता आहे, प्रॉपर रूट कोणता आहे. पहिला पॉईंट, प्रॉपर रूट फाइंड आउट करणे, शॉर्टकट पाथ फाइंड आउट करणे, मग शॉर्टकट रूट फाइंड आउट करणे, आणि प्लस तो शॉर्टकट जो रूट आहे त्याच्यावर ट्रॅफिक नसलं पाहिजे, प्लस त्याच्यावर कोणते प्रॉब्लेम नसले पाहिजे. ठीक आहे, असा रूट, परफेक्ट रूट आणि बेस्ट रूट कोण फाइंड आउट करतं, राउटर फाइंड आउट करतं. कुठं, जेव्हा तुमच्या मशीन्समध्ये किंवा जेव्हा लॅबमध्ये इंटरनेट ॲक्टिव्हेट असेल त्या मुवमेंटला. ठीक आहे, आणि हे कोणत्या लेअरमुळे पॉसिबल आहे, इंटरनेट लेअरमुळे पॉसिबल आहे. इंटरनेट लेअरमुळे पॉसिबल आहे कुठं, TCP/IP मॉडेल असेल तेव्हा. ठीक आहे, शेवटचा लेअर आहे नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर काय करतो, डेटा सेंडिंग फिजिकली. नेटवर्क लेअरचे रिलेटेड कोणते दोन लेअर्स आहे, OSIचे रिलेटेड डेटा लिंक आणि फिजिकली. नेटवर्क लेअर काय करतो की जेव्हा एखाद्या नेटवर्कमध्ये किंवा सिंगल मशीनमध्ये किंवा सिंगल लॅपटॉपमध्ये जर इंटरनेट ॲक्टिवेट असेल त्यावेळेस फिजिकल रिलेटेड तो काय कंडिशन चेक करतो, प्रॉपर कनेक्शन आहे की नाही. ठीक आहे, मेकॅनिकली, प्लस व्होल्टेज रेट्स, करंट रेट्स, व्होल्टेज रेट जे असेल त्याचा कन्वर्ट कसा करतो, बिट्समध्ये करतो. त्याला काय बोलतात, बिट एन्कोडिंग बोलतात. ठीक आहे, नंतर ते पर्टिक्युलर बिट्स रिगार्डिंग अ पर्टिक्युलर मेसेज ते प्रॉपरली सेंड केले जातात वन बाय वन. दॅट इज एक्झॅक्टली बिट सिंक्रोनायझेशन. ओके, दॅट काइंड ऑफ सिच्युएशन्स हॅपन्स बाय नेटवर्क लेअर इन द TCP/IP मॉडेल. सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगतो, हे मॉडेल कधी वर्क करतं, हे मॉडेलचे रिगार्डिंग लेयर्स हे कधी काम करतात की जेव्हा
सिंगल मशीनमध्ये किंवा सिंगल लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटर नेटवर्क्समध्ये जेव्हा इंटरनेट ॲक्टिवेट असेल, स्पेशली दॅट केस धीस मॉडल्स आर वर्किंग प्रॉपरली अँड सक्सेसफुली. हा पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट म्हणजे काय, TCP/IP मॉडेलमध्ये टोटल 4 लेअर आहे, कंपल्सरी 4च लेअर आहे. ॲप्लिकेशन लेअर, होस्ट टू होस्ट लेअर, इंटरनेट लेअर आणि लास्ट आहे नेटवर्क लेअर. ॲप्लिकेशन लेअरचे रिलेटेड कोणते फंक्शन असतात, ॲप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि सेशन लेअर. म्हणजे OSI मॉडेलचे हे 3 लेअर आहे. ह्या 3 लेअरचं फंक्शन ॲप्लिकेशन लेअरमध्ये चालतं. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट लेअरचं जे फंक्शन आहे OSI मॉडेलमध्ये, त्याचं फंक्शन कुठं चालतं, होस्ट टू होस्ट लेअरमध्ये. त्याच्यानंतर नेटवर्क लेअर जे आहे OSI मॉडेलमध्ये, त्याचं फंक्शन कुठं चालतं, इंटरनेट लेअरमध्ये. आणि डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर याचे फंक्शन्स कुठं चालतात, नेटवर्क लेअरमध्ये चालतात. ठीक आहे. हे फक्त 4च लेअर असतात TCP/IP मॉडेलमध्ये. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड्स. इफ एनी क्वेरी, एनी डाऊट, प्लीज आस्क मी बाय मेसेज ऑर कॉल.